एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। पिल्लू आमची बघा किचनमधली भांडी घेऊन सकाळ सकाळ बसली आहे, टी व्ही बघत होती। दीपकने काहीतरी लावलेलं ते बघत होती। नंतर तिची बडबड वगैरे आहे ते चालूच होतं आणि मी तिला ना ओरडली, तर मी ओरडली की तिची रिॲक्शन बघा काय, म्हणजे मलाच ती दम देते आणि तिची अशी बडबड आहे ती चालूच आहे। दिस इज 1 2 3 4 5 6 7 8 मी व्हिडिओ करते, मी कसा हात देऊ तुला। आता पण गाणं बघूया। ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार। बोल। सो पिल्लूची बडबड ऐकून लागली कामाला आणि कुकर लावून घेतला पिल्लूचा। नंतर मग ती आली आणि मला बोलते की चल झोपायला, कारण का खेळून खेळून दमली ना। सो आता बोलते चल झोपायला। तिला झोप आली ना की ती मला स्वतःहून सांगते की आता झोपायचं आहे। बेडरूममध्ये आणते ती मला आणि आता मी तिला झोपवते। तर बेडवरती ना तिची मॅट होती, म्हणजे शू करते ना ती खाली टाकते, ती मॅट होती। दीपकला म्हटलं खाली टाक, बघू ती काय करते। सो तिने उचलली आणि बघा ती बोलते की चल, म्हणजे तिला एवढं माहिती आहे की आपल्याला झोपायचं आहे, आपल्याला झोप आली आहे, हे खाली टाकावं लागतं। एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी पटकन अडॉप्ट करून घेतात आणि त्यांना समजून जातं की आपल्याला काय करायचं आहे ते। सो अशा उशाने कवर केलं आणि मग माझी मी कामं आहेत ती स्टार्ट करायला घेतली। तिला झोपवल्यानंतर मी पटपट जेवण करायचं ठरवलेलं। अंडं करणार होती पण अंडीच नव्हती। मग दीपक खाली गेलेला, तोपर्यंत पटपट चपात्या करून घेतल्या। सो चपात्या केल्यानंतर चपात्या हार्डली मी किती 6 केल्या असतील आणि पटकनमध्ये अंड्याची रेसिपी आहे ती ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवले की कशाप्रकारे मी केले। सो तुम्ही नक्की पहा, जर पाहिली नसेल ना तुम्ही नक्की ती व्हिडिओ पहा आणि नक्की करून पहा। इतकं टेम्पटिंग लागतं ना अंडं, तुम्ही ना ही ॲज अ ब्रेकफास्टमधून पण करू शकता, पावसोबत ब्रेडसोबत मस्त लागते। सो नक्की ट्राय करा। ते झाल्यानंतर मग पिल्लूची पण मी अंडा करी आहे ती बाजूला करत होती आणि अंडा करी झाल्यानंतर दीपकला आहे ते जेवायला वाढता येतो। सो तुम्ही बघताय किती मस्त होते ती रेसिपी। आणि ह्याच्या आधी पण मी एक रेसिपी ना तुमच्याजवळ शेअर केली आहे, ती पण शॉर्ट व्हिडिओमध्येच आहे आणि अजून एक अंड्याची रेसिपी शेअर करेल, तुम्ही आहे ना ही नक्की ट्राय करा। जो खाली असा मसाला असतो ना तो इतका भारी लागतो ना, भयानक लागतो। सो दीपकला दिलं, मी जेवली। नंतर पिल्लू आमची उठलेली, भरपूर लेट उठली, म्हणजे 1ला उठली ती। मग तिला भरवून घेतलं, तिला अंडा करी केलेली ॲज युजल तिची फेवरेट। सो ते चालू होतं, तिला भरवलं थोडंसं मान इकडे तिकडे करणं, नको हे ते तिचं चालूच असतं। सो तिला पटपट भरवून घेतलं आणि आधी आहे ना ती पटकन खाऊन घ्यायची सगळ्या गोष्टी, पण आता अजिबात नाही ती खात। म्हणजे इतके नाटक करते ना, आपल्या प्लेटमध्ये काय आहे, मग हे काय आहे। आणि तिचं असं असतं ना की तिला व्हरायटी हवी, पण व्हरायटी देणार तरी किती आणि काय देणार तिला। सो जे आहे ते चालूनच राहायचं। म्हणजे तिचं थोडा वेळ ती बोलते की नको नको, मग नंतर बरोबर ती खाते किती काही झालं तरी। आणि ते दीपकने ना मूवी लावलेला, सो आम्ही तेच बघत होतो, पिल्लू पण बघत होती। आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर असंच सगळं आवरलं माझं, कपडे भांडी वगैरे काय होतं ते। मग असंच जरा पडलेलो, खाली लोळत होतो। दीपकने मूवी लावलेला, सिरीज लावलेली कसली तरी ती बघत होतो, असे अधूनमधून मी बघत होती। आणि नंतर पिल्लू खेळता खेळता इथेच झोपून गेले, हॉलमध्येच आज झोपून गेली। सो थोडासा असाच टाईमपास केला आम्ही आणि नंतर मग मी पण झोपून गेली, कारण का हार्डली तुम्हाला सांगते माझं 2 वाजता वगैरे असं कामं सगळी आवरून गेली। आणि मग पिल्लू पण झोपून गेलेली, कारण का ती उशिरा झोपली आणि लगेच उठली, त्याच्यामुळे तिची झोप अशी झाली नाही। आणि सकाळी त्यात ती लवकर उठते आणि तिचं उठल्या उठल्या बडबड आहे ते सुरूच आहे।
इथे आहे ना, मी तिला आहे ना लाईट ऑन ऑफ म्हणजे काय, ऑफ म्हणजे काय ते तिला सांगत होती. सो ते तिला दाखवत होती मी. त्याच्यानंतर मग तिला पटकन रेडी वगैरे केली, हातपाय धुतले, गंध पावडर केलं, मस्तपैकी तेल वगैरे लावलं. ते आता तिला हल्ली आहे ना मी तेल वगैरे लावते आणि दिवा वगैरे लावून घेतला, त्याच्यामुळे पटकन तिला रेडी केली. आणि आता मी करते पास्ता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हा बीटचा पास्ता आहे, म्हणजे गव्हाचा हा पास्ता आहे. आणि असा आहे ना सुजीचा म्हणजे रव्याचा पण पास्ता येतो, पण तो काय मला भेटला नाही. सो मी हा केला आहे. हा मी पिल्लूला आता सेकंड टाईम देते. मस्त लागतो, अगदी सिंपल अशी रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे. हेल्दी म्हणजे कधीतरी देऊ शकता, असं एकदम हेल्दी नाही बोलू शकत मी. आणि त्याला बॉईल व्हायला ठेवलेलं, थोडंसं मीठ टाकलं आणि तेल टाकलं बस, आणि चांगलं शिजवून घ्यायचं, फक्त एवढंच आहे, कारण का नंतर मग पोटात दुखतं. सो इथे बारीक चिरलेला कांदा टाकला, त्याला मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्याला अगदी चांगला मिक्स करून घ्यायचं. प्रत्येक गोष्टांना लहान बाळाची आपण करतो ना तेव्हा ती प्रॉपर शिजली पाहिजे, नंतर मग त्यांच्या पोटात दुखतं, भरपूर अशा मग गोष्टी होतात. मग थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आणि व्हीटचा म्हणजे गव्हाचा असतो ना तो शिजायला थोडा टाईम लागतो, पण जर तुम्ही रव्याचा केला ना तर तो पटकन एकदम क्विक शिजून जातो. त्यामुळे ना तुम्हाला जर भेटला ना तर तुम्ही रव्याचा बघा, म्हणजे सुजीवाला असतो एक पास्ता, तो बघा. तो पटकन शिजून जातो आणि तो बरा पडतो करायला, ह्याला वेळ लागतो खूप. टोमॅटो टाकला, टोमॅटो पण नीट परतून घेतला. आणि फक्त माझ्याकडे मॅगी मसाला होता, पास्ता मसाला असतो पण मी नाही टाकला तो, त्याच्यामध्ये ॲडिशनल भरपूर साऱ्या गोष्टी असतात म्हणून मी तो नाही टाकला. मॅगी मसाल्यामध्ये एवढं काही नव्हतं, सो ते टाकलं. आणि हलकेसे असे घरातले मसाले टाकले, आपलं लाल तिखट, थोडंसं हळद आणि धणे पावडर, बस. बाकी काही असं ॲडिशनल टाकलं नाही मी. आणि त्याला नीट मिक्स करून घेतलं. थोडंसं त्याच्यामध्ये ना म्हणजे स्टीलची कढई आहे ना, आणि म्हणजे कढई मोठी आहे आणि जे मटेरियल छोटं आहे त्याच्यामुळे ते थोडंसं असं लागत होतं खाली. सो थोडंसं पाणी ॲड करून त्याला परत एकदा मिक्स केलं मी. आणि पास्ता बॉईल केलेला तो मस्तपैकी टाकून घेतला. आणि ना तुम्ही नक्की ट्राय करा. पिल्लू आमची लिटरली मध्ये मी पास्ता करत होती ना सारखी येऊन बघत होती की काय करते काय नाही, असं तिचं चालूच असतं. म्हणजे नवीन काय केलं ना की तिची एक्साइटमेंट लेवल असते ना खाण्याची, ती एकदम हाय लेवलला असते. सो अशा प्रकारे मी पास्ता मस्तपैकी करून घेतला आहे. दीपक आणि पिल्लूसाठीच केलं आहे, मी काय खाणार नव्हते आणि मला भूक पण नव्हती. आणि जर मी खाल्लं ना मग मला नंतरला भूक लागत नाही, त्याच्यामुळे मग मी नाहीच खात. आणि मला एवढी इच्छा पण नव्हती. सो ऑर्गॅनो होता थोडासा, तो टाकला, अगदी थोडासा टाकला. त्याच्यानंतर ते मिक्स करून झाल्यानंतर मस्तपैकी चीज पण स्प्रेड केलं. तुम्ही ना ह्याच्यामध्ये गाजरची प्युरी, पंपकिनची प्युरी, परत कॅरटची प्युरी पण टाकू शकता करून. त्याच्याने ना थोडंसं असं ग्रेव्ही टाईप बोलतात ना ती मॅगी होते. माझ्याकडे नव्हतं, नाही तर मी तुम्हाला करून दाखवलं असतं. सो नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नक्की करून दाखवेल की असं ग्रेव्ही टाईप असतो ना पास्ता, तो कसा करतात. सो चीज वगैरे टाकलं, ते मिक्स करून घेतलं. आणि गव्हाचा आहे त्याच्यामुळे तुम्ही लहान बाळाला देऊ शकता. सो बघताना आहे ना बघून घ्यायचं. मैद्याच्या पण असतात मोस्टली करून. सो गव्हाचा आणि रव्याचा ते दोनच तुम्ही असे देऊ शकता कधीतरी. असं डेली बेसिसवर नका देऊ, असं कधीतरी. असं आपल्याला वाटतं ना, आपल्याला पण खावंसं वाटतं, मग आपण खातो ते त्यांना पण लागतं. सो हे असं कधीतरी आणलं ना की ते पण खाऊन जातात. पिल्लूनं हार्डली तुम्हाला सांगते 5 ते 6च असे खाल्ले पास्ताचे जे आहेत ते. आणि जसं मी आणलं असत तशी तिची एक्साइटमेंट लेवल बघा. म्हणजे ना तिला जरा पण कुठल्या गोष्टीचा धीर नसतो, जरा पण. मी प्रेग्नंट होती ना, असं मला वाटते जेव्हा मी प्रेग्नंट होती ना तेव्हा ना मी इतकी फूडी झालेली ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट मला खाऊशी वाटायची, प्रत्येक गोष्ट. आता मम्मीच्या हातची मला कुठली गोष्ट आवडते ती, माझ्या मावशीच्या हातची कुठची गोष्ट आवडते ती, म्हणजे कुठल्या शॉपमध्ये मला कुठलं आवडतं ते काय म्हणजे असंच व्हायचं मला. सो आणि त्या इच्छा ना सगळ्या म्हणजे ए टू झेड कंप्लीट झालेल्या. म्हणजे मला काय खावंसं वाटलं ना की खेडमधून मला मुंबईमध्ये यायचं सॅटर्डे संडे, फक्त माझी इच्छा असायची की मला हे खावंसं वाटतं ते खावंसं वाटतं की लगेच मला ते भेटायचं. असं काहीच झालं नाही की मी कुठली गोष्ट अशी मला भेटली नाही आणि मी खाल्लं नाही. इवन श्रीखंडाची गोळी असं आपण शाळेत असतो त्या टायमिंगला ना ते काय यायचं ते पण मी लिटरली खाल्लेलं आहे. आणि शूट करता पास्ता केलेला. सो बघा किती सारा पसारा होता. आणि मला ना इथे होममेड सॅलेक्स पण करायचं होतं. तर पिल्लू बघा म्हणजे काय करते आता, ह्या प्लेटमध्ये काय आहे, म्हणजे तिची एवढं हे असते ना चल बिचार की ती सांगू नका तुम्ही. म्हणजे एवढी फूडी बोलतात ना, फूडी त्या टाईपमध्ये आहे पिल्लू. आणि नंतर मग ना इथे मी ह्या रेसिपीचं पण नाव मला एक्झॅक्टली माहीत नाही, तर गुगलला बघावं लागेल काय आहे.
सांगेल मी तुम्हाला, म्हणजे थंबनेलमध्ये कळेलच ही कुठली रेसिपी आहे. मला पण एवढी आयडिया नाही आहे. दाल काहीतरी म्हणतात, दाल एक्झॅक्टली मला पण नाही माहिती. मी पण हे फर्स्ट टाईम करते. आणि त्या खानदेशकडच्या सगळ्या रेसिपी आहेत ना, मला सगळ्या दीपकनी सांगितल्यात. त्याला तो असं कधी किचनमध्ये केलं नाही आहे त्यांनी, पण जेव्हा तो खातो ना, म्हणजे घरी करायचे ना त्याच्या, तेव्हा तो बघत असेल मे बी. खाताना पण आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं असतं. मग तो मला सांगतो की अशा प्रकारे करायचं असतं, तू कर ट्राय. नाहीतर मग मी गुगल करते. सो मला तोच रेसिपी सांगतो तिकडच्या. असं कधी मी तिकडे माझं एवढं जाणं पण नाही होत की मी तिकडचं बघून करेल. त्यामुळे मला सगळ्या A to Z मी आत्तापर्यंत तिकडच्या रेसिपी केल्या आहेत ना, त्या मला सगळ्या दीपकनी सांगितल्या आहेत कशा करायच्या कशा नाही. फक्त पातोडी का काहीतरी ती रेसिपीचं नाव मला एक्झॅक्टली माहीत नाही. ते पण ना मी आईना एकदा फोन केलेला, पण आई पण नव्हत्या. तेव्हा ती मला रेसिपी आहे ना बाबांनी सांगितलेली कशी करायची. सो तुम्ही असं बोलू शकता, मला एक रेसिपी बाबाने शिकवली आणि बाकी सगळ्या रेसिपी आहेत त्या दीपकनी शिकवल्या तिकडच्या. सो आपण नॉर्मल डाळ करतो ना तशी केली, फक्त त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकलं आणि मी मॅगी मसाला वगैरे ॲडिशनल माझ्या गोष्टी असतात त्या टाकल्या. प्लस कढीपत्ता, टॉमॅटो वगैरे असं टाकून चांगली फोडणी दिली त्याची. त्याला थोडंसं परतवून घेतलं, अगदी स्मॅश केलं त्याला मस्तपैकी. थोडंसं खाली लागलं कारण का अद्रक होतं ना, त्याच्यामुळे ते लागून गेलं. आणि घरचे मसाले होते ते टाकले आणि नॉर्मल आपण डाळ करतो ना तशी केलेली. पण इतकं मस्त लागत होतं आणि दीपकला खूप आवडलं हे. मी तुम्हाला सांगते, हे मी हार्डली सेकंड टाईम का थर्ड टाईम केलं आहे. आणि आज आहे ना पास्ता दीपकने वगैरे खाल्लेला आणि मला काय असं खायची इच्छा नव्हती. मी सध्या तरी आहे ना 7 ते 8च्या दरम्यान जेवून घेते. मोस्टली 7:30 वाजता असं जेवून घेते. सो मला भूक नव्हती, टाईम निघून गेलेला ना, त्याच्यामुळे भूक नव्हती. आणि दीपक घरी असला ना की सगळं लेटच होतं माझं. सो भूक नव्हती. मी म्हटलं काय करू, मग तो बोलला की असं कर. मग मी म्हटलं ठीक आहे. त्याला पण एवढी भूक नव्हती पास्ता खाल्लेला त्याच्यामुळे. सो पटकन हे करून घेतलं. असं डाळ टाकायचं, मिक्स करायचं आणि आपल्याला हवे तशा त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी ॲड करून नॉर्मल आपली डाळ करतात तसं करून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये ना चपातीचं तुम्ही पुढे बघालच. आणि तुम्ही जर करत असाल, म्हणजे मोस्टली करतातच हे लोक, मी बघितलं भरपूर लोकांना हे करताना. सो मस्त लागतं, अगदी शॉर्टकट जेवण बोलतात ना त्या टाईपमध्ये. आणि पिल्लूनी पण थोडंसं खाल्लं, एवढं नाही खाल्लं कारण का तिचं ऑलरेडी जेवण झालेलं. तिला मी दाल खिचडी टाईप बनवलेलं आणि दुपारची अंडा करी होती ना, त्याची ग्रेव्ही आणि अंडं थोडंसं होतं. सो ते मिक्स करून तिने खाल्लं. अंडं असलं ना की ती काहीही खाऊ शकते. सो तिने खाल्लं. त्याच्यानंतर मग थोडीशी आहे ना मी कसुरी मेथी टाकलेली, कारण का माझ्याकडे ना कोथिंबीर नव्हती. आणि थोडीशी म्हटलं टेस्ट जरा अशी वेगळी येईल. आणि कसुरी मेथी कुठल्या पण भाजीत वगैरे टाकली ना की थोडीशी टेस्ट चेंज होते असं बोलतात, पण झालेली पण टेस्ट चेंज. सो ती टाकली, त्याला मिक्स करून घेतलं आणि एक उकळ येईपर्यंत त्याला उकळू दिलं. आणि नंतर मग साईड बाय साईड चपातीचं पीठ मळलेलं त्या लाटून घेतलेलं. ह्याच्यामध्ये ना तुम्ही लाल तिखट, ओवा बिवा भरपूर काही टाकतात चपातीमध्ये, पण मी ॲज अ सिम्पलच ठेवलं कारण का ऑलरेडी मी डाळमध्ये भरपूर सारं टाकलेलं. नाही तर ते जास्त स्पायसी होऊन जातं आणि मग पिल्लूला पण दिलं तर पिल्लू खाणार नाही. त्याच्यामुळे जेवढं सिम्पल ठेवता येईल ना तेवढंच ठेवलं मी. जास्त एकदम बोलतात चपातीमध्ये ते मसाले वगैरे ब्ला भरपूर टाकतात, सो मी नाही टाकलं. जेव्हा मी एकदम आधी केलेली ना तेव्हा टाकलेलं, पण ह्या टाईमला मी टाकलं नाही. आणि खूप घाईघाईत केलेलं सगळं, कारण का पिल्लू आहे ना 10 वेळा इकडे अशी यायची, बघायची की मी काय करते ते. सो असं कट वगैरे करून घेतलं आणि असं डाळमध्ये आहे ते टाकून घेतलं. आणि त्याला अगदी मी 10 मिनटं वगैरे असं शिजू दिलं. पाणी अजून परत एकदा ॲड केलं कारण का ते घट्ट होत जातं ना. पण मस्त लागते असं शॉर्टकट जेवण आणि ना मस्त, एकदम मस्त लागते. ह्याच्यावरती कांदा, परत दीपकने तर विचारू नका, कांदा परत लसूण चिवडा वगैरे असं स्प्रिंकल करून खाल्लेलं, ते पण मस्त लागतं. मी आहे तसंच खाल्लेलं सिम्पल. सो असं आता पाणी टाकलं आणि त्याला आता थोडंसं स्टीम व्हायला सोडून देईल, म्हणजे ते चपातीचे तुकडे टाकल्यात ते शिजेल. आणि ही पिल्लू आलेली, सो तिच्या उलाढाला आहेत ह्या आणि आहे ते रेडी झालं आहे माझं. ह्याला काय बोलतात मी तुम्हाला थंबनेलमध्ये सांगेल काय बोलतात. सो अशा प्रकारे रेडी झालं आहे. घट्ट असं मला आवडतं आणि दीपकला पण घट्टच थोडं आवडतं. सो अशा प्रकारे ते केलं. आणि नंतर मग ते झाल्यानंतर पिल्लूचा खेळ बघा काय चाललाय आमच्या. up up up
मस्तपैकी खेळत होती तिने मला बघितलं तशी लगेच आली आणि हे मी सॅरलेक्स आहे ते भाजून ठेवलेलं आणि ह्यांचा खेळ बघा. म्हणजे दीपक जेव्हा घरी असतो ना तेव्हा जाम मस्ती करते पिलू, जाम म्हणजे जाम. सो हे थंड झालेलं, आता टाईम पण नव्हता. मी म्हटलं आता उद्याच ग्राइंड करेल. सो हे पॅक करून ठेवून दिलेलं मी. माझी भांडी किचन वगैरे सगळं आवरून झालं. जेव्हा दीपक घरी असतो तेव्हा मला बरं पडतं. म्हणजे पिल्लूला तो पुरा खेळवतो, सगळं A to Z बघायला सगळं काही करतो. भरवायचं पण ट्राय करतो पण त्याच्याने एवढं जमत नाही. सो मी भरवते, बाकीच्या गोष्टी तो भरवतो. आणि इथे त्यांचा खेळ बघा कोणत्या लेवलला खेळ चालला आहे. म्हणजे इतका मस्ती करायला शिकवतो ना दीपक पिल्लूला. म्हणजे खूप 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 मस्ती करते पिल्लू. आणि असे गेम शिकवतो ना की नंतर तो नसला ना की ती जबरदस्ती उठवते आणि मला खेळायला लावते. आणि मला नाही समजत मग तिला नक्की कुठला गेम खेळायचा आहे, काय करायचं आहे. कारण का ह्या दोघांनाच माहिती त्यांचे गेम. आणि इतकी मस्ती करतात ना, नुसते धावत असतात. कधी कधी असं वाटतं की खालची लोक वरती येतील आणि बोलतील की कोणता आवाज आहे, कशाला उड्या मारतायत, काय आपटतं एवढ्या जोरात. दीपक पण तिच्यासोबत लहानच होऊन जातो. सो असा काही आमचा दिवस गेला आजचा आणि दोघांची मस्ती तर चालूच होती. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.